शुद्ध धम्म हा बलवान आहे. शुद्ध धम्म हा विलक्षण माणसाला तत्काळ फळ देणारा आहे. तो मनुष्य शुद्ध धम्माला अनुसरण करणारा खरा अनुयायी पाहिजे, खरा माणूस पाहिजे, खरा श्रद्धावान असलेला दायक, खरा श्रद्धावान असलेली दायिका ही जर धम्माचं पालन क्रमाक्रमानं या जन्मात आणि दररोज जर करत असेल तर या सर्व दायिकांमध्ये, या सर्व दायिकांमध्ये प्रचंड असा बदल आतमधून होतो, मनानं होतो. बरेच लोक वरचं बदललेलं दाखवतात. वरचं बदलून आम्ही फार पोचलो असं दाखवतात, आम्ही फार आदर्श आहोत असं दाखवतात, आम्ही बुद्धाच्या पावलावर चालतो असं सांगायला ती कमी पाहत नाही. आम्ही बुद्धाच्या धम्माप्रमाणेच वागतो असं पण ते आवर्जून बोलायला मागं पुढं राहत नाही. असा त्यांचा आव किंवा अशी त्यांची मनामध्ये असलेली वेगवेगळी अहम मम नावाची अहंकार मन प्रवृत्ती ही समोर येत राहते. परंतु असं करणं बरोबर नाही. कारण श्रद्धावान किंवा विश्वास ज्यांचा बुद्धाच्या धम्मावर चांगला बसला की या धम्मामुळेच माझं मंगल, माझं जीवन पवित्र, माझं जीवन हे परिपूर्ण निर्विकार होते, माझं जीवन दुःखमुक्त इथंच होऊ शकते, तर आपल्याला लगेच त्याची अनुभूती करता करता लगेच आपण दुःखमुक्त झाल्याची जाणीव होते. ही जाणीव आतमधून माणसाला झाली पाहिजे. कारण दुःखाचं कारण तुम्हाला कळालं. दुःख हे कारणामुळेच तो उद्भवते ना, दुःख हे कारणच निर्माण करते ना. कोणतंही दुःख हो, तुम्ही कुणाचा अपमान केला, तुम्ही कुणाबद्दल पूर्ण अभद्र बोलली, तुम्ही कुणाबद्दल विरोधी भावना करून टीका टिप्पणी आणि खूप त्याची बदनामी केली, तर याचा परिणाम ताबडतोब लोकांवर होत असतो. कारण तुमच्या मनात जे आहे ते तुमच्या वाणीनं बाहेर पडत आहे. बरोबर आहे? मनात जे असेल तुमच्या ते वाणीतून बाहेर येत राहील. आणि जर तुमच्या मनातच नाही, असं कुणाला दोष द्यायचं, असं कुणाला गालबोट लावायचं, असं कुणाला पूर्ण आपण बदनाम करायचं, तर ते आपल्या वाणीतून कधी बाहेर पडेल का? मग म्हणून मनातच हे असते. माणसाच्या मनातच बऱ्याच दिवसात असते ती, बऱ्याच महिन्यात असते ती, आणि ती मनामध्ये असं खेळत राहते. असं त्याचं काही मंथन होते, असं काय म्हणून त्याला घोकून घोळत राहते. तर याचा परिणाम हा होतो की त्याचा उद्रेक एक दिवस करत असतो. ज्याप्रमाणे एखादी गौरी तुम्ही पेटवली एका बाजूनं, तर तिचा थोडासा धूर निघते, है ना. तर ती गौरी जशी जशी जास्त पेटत राहील, जास्त त्याचा धूर निघत राहील. आपण म्हणतो आपण लावलेली गौरी पेटली हो, पण धूर मात्र एवढा निघत राहतो. जितकी गौरी जास्त धूर निर्माण करल
आणि चहूबाजूला नेईल. तेवढं गौरीला पेटायला पूर्ण ताबडतोब तिला जास्तीत जास्त असं जाळ पसरायला वेळ लागेल का? म्हणजे तुमची गौरी तुम्ही पेटवली आणि ती धुपून धुपून एकदमच भडकली तर आपण म्हणतो बघा आमची सारी गौरी एकदम भडकली आणि किती मोठा जाळ आला. एकाला एक एकाला एक एकाला एक अशा 2-4 गौऱ्या ठेवल्या होत्या. असंच काही माणसाचं आहे. ते माणसं सुद्धा असे धुपत राहतात. काय आमच्या मनासारखं होईना इथं. सारा आमचं पोझिशन म्हणजे पूर्णच्या पूर्ण इथलं एकदम डाऊन झालेलं आहे. आम्हाला किंमतच नाही इथं कोणती. या बुद्धविहारामध्ये, या जागेवरती, या आमच्या समाजामध्ये, या आमच्या मंडळामध्ये, या आमच्या संस्थेमध्ये. आणि असं हे 2-4 जण असे धुपत 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 एकाला पुढे करतात ते. आणि मग ते सर्वजण जे धुपलेले असतात तो एकटा मग येऊन या ठिकाणी, या मंडळामध्ये, या संस्थेमध्ये, या बुद्धविहारामध्ये, या बुद्धविहाराच्या पवित्र परिसरामध्ये, या पूर्ण ट्रस्टीमध्ये ते माणूस अभद्र बोलतो, गदळ बोलतो, घाण बोलतो. प्रमुखावर, पवित्र पावन अशा भिक्खू संघावर सुद्धा तो मनुष्य इल्जाम लावतो, आरोप लावतो काही काही. आणि हे कशाचं प्रतीक असते? आपण बुद्धाच्या धम्मात बरोबर सेवा केली नाही, आपण धम्माची सेवा केली नसती. धम्माची सेवा करण्यात आपण परिपूर्ण सबसे फेल झालेले असतो. धम्माची खरी सेवा म्हणजे बुद्धाने शिकवलेली संहिता हा शब्द इथं वापरलेला आहे. ही धम्मसंहिता म्हणजे काय नेमकं? मग ही धम्मसंहिता म्हणजे पवित्र शिलाला जागवणं, पवित्र शिलाचा सुगंध 10 दिशेला पसरवणं. आपण शिलाचं पालन केल्यामुळे आपल्या शिलाचा प्रभाव सर्वत्र पसरणार नाही का? जितका माणूस शिलानं परिपक्व, शिलानं एकदम शुद्ध, शिलानं एकदम परिशुद्ध, शिलानं एकदम निर्मळ, शिलानं एकदम निष्कलंक, त्याला डाग लागला नाही त्या माणसाला, या माणसाला, त्या माणसाला, त्या माणसाला, हे 2-4 जणाला डाग लागला नाही, तर त्या 2-4 जणाच्या शिलाचा सुगंध या बाजूला झपाट्याने जातो, तर 4ही बाजूला आणि 4ही दिशेला आणि उपदिशेला आणि 10ही दिशेला तो पसरत जातो. तर ही बुद्धाच्या धम्माची सेवा केल्याचा सर्वात मोठा मात्र एकमेव असा पुरावा आहे. एकमेव अशी त्याची जाणीव आहे, एकमेव त्याची ओळख आहे, ज्याला आयडेंटिटी म्हणतात, ती हीच बुद्ध धम्मामध्ये आहे. तुम्ही इथं पिवळं लावलं काय आणि हिरवं लावलं काय, इथं पांढरं लावलं काय किंवा बाह्य डेकोरेशन केलं काय, याच्यातून काही बदल होत नाही. तुम्ही निळा गंध लावला काय असा वरचा, आणि तुम्ही पिवळा लावला काय, आणि तुम्ही अष्टगंध लावला काय, आणि दररोज लावला काय, आणि 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष तुम्ही लावत आला काय, याने काही बदल होत नाही. जितका माणूस सेन्सिटिव्ह, संवेदनशील, आणि जितका माणूस गंभीर आणि जाणीवपूर्वक धम्माची सेवा करायला त्याने जर या मार्गामध्ये, या बुद्ध धम्माच्या मार्गात जर पाऊल टाकला, तर त्याने ते पाऊल पुढे पुढे टाकत एक पाऊल पुढे टाकत त्याने पुढं जाणं हे क्रमप्राप्त आहे. आणि त्यातलं पहिलं पाऊल आहे शिलाला परिपूर्ण निर्मळ ठेवणे,
शिलाला परिपूर्ण निष्पाप ठेवणे, कोणतंही पाप आपल्याकडून होऊ नये ही दखल किंवा ही जाणीव धम्म मार्गामध्ये आलेल्या दायकानं, धम्म मार्गात आलेल्या दायिकेनं, धम्म मार्गामध्ये जे त्रिशरण पंचशील ग्रहण करतात त्या सर्व श्रावक उपासकानं, श्राविका उपासिकेनं आणि श्रावक भिक्खूनं आणि श्रावक भिक्खुनीनं यांच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे. त्याच्या शिलामध्ये एकही खोट राहता कामा नये, कमतरता कामा राहता कामा नये. उदाहरणार्थ आपलं पहिलं शील आहे पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामि. या शिलाचा भावार्थ काय आहे किंवा या शिलाचा आचरणासाठी असलेला अर्थ काय होतो हे आपले लोक आणखी गंभीरपूर्वक समजू शकले नाही. या शिलाचा आचरणाच्या दृष्टीने जो आपण अर्थ जाणायचा तो अत्यंत मायन्यूटली जाणला पाहिजे, अत्यंत बारकाईने जाणला पाहिजे. याचा खरा अर्थ आहे की मी कुणाला दुःख देणार नाही. तुम्ही इथून प्रवचन ग्रहण करून, प्रवचन श्रवण करून संपूर्ण बुद्धवंदना म्हणून, बुद्धानुस्मृतिवंदना म्हणून, धम्मानुसतिवंदना म्हणून, संघानुसतिवंदना म्हणून, बुद्धपूजा पाठ म्हणून, संकल्पवंदना म्हणून, चैत्यवंदना म्हणून तुम्ही बाहेर पडला आणि ताबडतोब तिथं 2-4 कुत्री दिसली झोपलेली, तुम्ही धरले दगडून त्याच्यावर हाणले, ते म्याव म्याव काव काव बिचारे ओरडत ओरडत पळून जातात. तुमचं काय त्या झोपलेल्या कुत्र्यानं काय नुकसान केलं होतं की तुम्ही उचलावं दगड त्याला मारावं? तर इथून आपण ओळखलं पाहिजे की आपण किती लोकाला त्रास देतो. तुम्ही इथून निघाल्यानं बाहेर गेला आणि त्या झाडाखाली जाऊन तुम्ही 4-5 जण बसला ना, काय म्हणलं की हे इथं जे भिक्षू आलेला आहे हे भिक्खू संघाचं आहे, या भिक्खूला लवकरात लवकर चिवरं मिवरं घेऊन गुंडाळून आपलं गोठोड घेऊन जा म्हणावं लवकर, असं तुम्ही वाईट बोलला. असं तुम्ही बोलाव का? असं तुम्ही बोलण्याची मनामध्ये तयारी ठेवावं का? कारण हे जे बुद्धविहार आहे हे विहार बुद्धाचं आहे. हे तुमचं आहे का? हे माझं आहे का? हे या बाईचं आहे का? हे त्या बाईचं आहे का? त्या माणसाचं आहे का? इथे जे काही येतील लोक ते भिक्खू संघ येईल, भिक्खुनी संघ येईल आणि त्यांच्यासाठी हे दार खुलं झालेलं आहे. म्हणजे हे इथला मीच आहो असं म्हणायचं का आपण? इथला मालक मीच आहो असं म्हणायचं का? तुम्ही काय खरेदी करून घेतलं काय? याची काय तुम्ही पूर्ण रजिस्ट्री करून घेतली की मी हे माझंच आहे म्हणून? आता रात्री मिलिंद कॉलेजच्या कार्यक्रमातून पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो यांचा लाभान्वित कार्यक्रम झाला महाथेरोचा. त्यांनी खूप सेवा केली, 12,000 लोकाला जीव घातलं. साधी बात आहे? ज्या मंडपाला जवळजवळ 10 लाखाचं काम, 10 लाखाचा मंडपच असेल तो, साऱ्या भिक्खूला चिवरं दिली. प्रत्येक भिक्खू जवळपास 125-150च्या जवळपास भिक्खू होते, छोटे मोठे भंतेजी होते. प्रत्येकाला त्यांनी दान दिलं. हे छोट्या छोट्या भिक्खूला त्यांनी 1000-1000 रुपये दान दिलं. आमच्यासारख्या भिक्खूला जास्त दान दिलं. सर्वांना भोजन दान दिलं. तिथून काही भिक्खू भंतेजी इथं आपल्या विहारात आले. नेमकीच वंदना संपत आली होती. मग त्यांना आम्ही म्हणायचं का हो भंतेजी येऊ नका इकडं,
तुम्ही तिकडं कुठे जा, तिकडे हे विहार माझं आहे असं म्हणायचं का? या विहारावर माझा ताबा आहे, मी इथे वर्षावास करत होतो, चला चालते बा इथून असं म्हणायचं का? आपण विहार याच्यावर कोणतीच मालकी आपली नाही. आपल्या स्वतःवरही आपली मालकी नाही ना. आपल्या स्वतःवर जर आपण हुकूम ठेवला, आदेश केला की तू मरू नको रे आता, हां मरू नको आता, कमीत कमी 40 वर्ष तर जगतो, तर ऐकायला का आपलं हे मन, हे शरीर, हे जीव ऐकायला आपलं? आपल्या स्वतःचाच पत्ता नाही की आपण कधी इथून जाणार आहोत. आपल्या स्वतःचाच मध्ये पूर्णपणे भरोसा नाही की हा देह आपला या मातीमध्ये कधी जाणार आहे. या देहामध्ये जे 4 धातू आहेत, पृथ्वी धातू, आपो धातू, तेजो धातू, वायू धातू, हे धातूसुद्धा आपले नाहीत ना. त्याच्यावर पण आपली मालकी नाही, त्याच्यावर पण आपला पूर्ण कोणताही सर्टिफाय केलेला अधिकृत अधिकार नाही की बुवा हे धातू माझ्याच आहेत असं आपल्याला म्हणता येईल का? एक दिवस आपल्या अंगातली चेतना गेली, आपला जीव गेला, तर हे देह मेलेला बेचारा, लोक म्हणतात हे मरण पावला, त्याला घेऊन जातात लोक. मी 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 जन्मभर म्हणणारा माणूस सारं सोडून जातोय. माझं, हे माझं, ते माझं, ते माझं, हे माझं, हे धन माझं, हे सोनं माझं, हे भांडे माझे, हे किचन माझं, हे 2 मजली 4 मजली घर माझं, आणि हे माझं बुद्धविहार, हे माझं, हे माझं, हे 5 मजली बुद्धविहार माझं, असे म्हणणारे बेचारे कोणी असो, ते धम्मामधले उपासक श्रावक असो, उपासिका श्राविका असो, भिक्खू श्रावक असो, भिक्खुनी श्राविका असो, ते आपला जीव गेल्यानंतर लोक त्याला ठेवतात का? राहू द्या राहू द्या, इथंच राहत होता, राहू द्या त्याला इथं, असं म्हणून त्याला इथं ठेवतात का कायमचं? म्हणतात उचला लवकर, 24 तास होऊन गेले, त्याचा वास येईल, त्या सडून जाईल शरीर, त्याला कोणी ठेवायला तयार नसतं. एका मैतीला आम्ही गेलो, प्राध्यापक होता, त्याची बायको म्हणायची लवकर उचलाव म्हणे, त्याच्या साऱ्या अंगाचा वास सुटला म्हणे, कारण तो एवढी दारू पियाचा तो माणूस, दारूनं त्याच्या अंगामध्ये अल्कोहोल एवढा भारी जमा झाला होता, नुसती पिन मारली तर ते अल्कोहोल वर यायचं आणि असा वास दुर्गंध याचा त्याचा. काही असो, आपण आपल्या या देहावर जेव्हा आपली मालकी नाही, आपला अधिकृत अधिकार नाही, तर आपण कुणालाही असं दुःख देऊ नये की तुम्ही इथून चालते व्हा म्हणून नये. आपण कुणाचंही मन दुःखू नये, आपल्या जवळचा असो, आपल्या दूरचा असो, आपल्या भिक्खू संघाचा कुणी असो, त्याला किंवा भिक्खुनी संघाचा कुणी असो, तुम्ही इथून चालते व्हा, इथून निघून जा असं आपण कधी कुणाला म्हणू नये. कारण जे श्रावक उपासक असतात, श्राविका उपासिका असतात, श्रावक भिक्खू असतात, श्राविका भिक्खुनी असतात, त्यांनी बुद्धाला वाहून घेतलेले असते. त्याचं स्वतःचं काहीच नसते, त्याचा स्वतःचं कुठेही त्यांनी अधिकृत केलं नसते की हे माझं आहे म्हणून. हे माझं मी निर्माण केलं असं तो कुठेही हे अधिकृत लिहून ठेवत नाही स्टॅम्पवर किंवा रजिस्ट्री करत नाही काही. आपण हे खूप गंभीरपूर्वक जाणावं आणि आपल्या शिलाचा पवित्र सुगंध, आपल्या शिलाचा परिपूर्ण निष्कलंक सुगंध दाही दिशेला लावो. मानव जन्मात आल्यानंतर हे जर आपण कर्म केलं तर आपल्या आतमध्ये, आपल्या मनात बुद्ध जागत राहील, बुद्ध वाढत राहील की मी कुणालाही दुःख देणार नाही. किती सोपं आहे. मी कुणाचे जीव
किंवा कोणाला मी दुःखात इथे जगायला कोणता त्रास देणार नाही, अशा प्रकारचं जर तुम्ही एक चांगलं आचरण केलं, एक चांगलं कर्म केलं, पवित्र कर्म केलं, कुशल कर्म केलं, तर तुमच्या मनात बुद्ध जागा झाला. तर आयुष्यभर बुद्धानं कोणाला दुःख दिले नाही. कोणत्याच ग्रंथामध्ये असं नाही की बुद्धानं बोलल्यामुळं तो माणूस दुःखी होऊन फार रडत रडत गेला, असं कुठंही नाही. मग हा जर भगवान बुद्धाचा गुण तुम्ही घेतला तर किती तुमचं बरं होईल, तुमच्या समाजाचं किती मंगल होईल, तुमच्या साऱ्या घराघराचं किती तुमचं चांगलं होईल. तर तुमचे सारे घरं, तुमच्या साऱ्या संघटना एक होणार की नाही, एकीनं वागायला ते बळ त्यांच्यात निर्माण व्हायला की नाही. म्हणून भगवान बुद्धापासून असा हा एक गुण आपण घेतला पाहिजे की सर्वावर अनुकंपा करणं, सर्व प्राणी मात्राचं लालन पालन करणं, आणि आपण पूर्ण कोणाला दुःख न देता, कोणाला दुःखात न टाकता, आपण कोणाला न त्याचा जीव घेता अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करणं आणि त्या प्रतिज्ञेमध्ये परिपूर्ण उतरणं, त्याचं आचरण करून त्याची आचारसंहिता पाळणं, हा बुद्ध धम्मामध्ये धम्माची सेवा करण्याचा एक महत्त्वपूर्ण महान गुण आहे. आणि याला आपण खूप चांगल्या प्रकारे वाढवत राहिलं पाहिजे. दुसरा एक महान गुण आहे आणि ते म्हणजे आपण कुणाचंही उचलून आणू नये, कोणाचंही घेऊन जाऊ नये. कोणाचं म्हणजे काय, सार्वजनिक मालमत्ता ही सर्वांची असते. एखाद्या परिवाराची मालमत्ता ही धन असते, दौलत असते, सोनं असते, चांदी असते, जमीन असते. तर हे सुद्धा आपण मी याला बळकून घ्यावं असं कधी घेऊ नये. म्हणजे दुसऱ्याची मालमत्ता मला मिळाली पाहिजे, दुसऱ्याचं धन मला मिळालं पाहिजे, दुसऱ्याचं सोनं चांदी पैसे, खूप पैसे मला मिळाले पाहिजे, असा हाव किंवा अशी पूर्ण वासना, अभिलाषा आपण लालूच कधी घेऊ नये, करू नये. एवढं तत्व या दुसऱ्या शिला संहितेला आहे. धम्माची सेवा करण्याचं हे दुसरं अंग आहे. म्हणजे कुणाचंही घेऊ नये, एक दमडी किंवा एक रुपयासुद्धा आपण कुणाचा घेऊन निंदा होऊ नये. या बाबतीमध्ये आपल्याला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांचं नाव सर्वात उच्च लेवलवर घेणे गरजेचं आहे. साऱ्या पुढाऱ्यांना, साऱ्या आमदारांना, साऱ्या खासदारांना, साऱ्या मंत्र्यांना, साऱ्या धर्माच्या जनतेला, लोकांना, बहिणी भावांना, सर्वांना हे परबोधिसत्व बाबासाहेबांचं सर्वात उच्च आचरण आहे की त्याने कुणाची एक रुपयाचा एक दमडी खाऊन कधी निंदा झाला नाही. तो कोणापुढं विकल्या गेलाच नाही, कधी कोणासाठी तो विकल्या गेला नाही. स्वतःलाही त्याने विकलं नाही, समाजालाही त्याने विकलं नाही. ही सर्वात मोठी प्रखर स्वाभिमानाची महानता बाबासाहेबांच्या अंगात शील होती. किती कोटी रुपये आले होते त्यांच्याकडे, किती कोटीनं ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू, मुसलमान समाजाचे धर्मगुरू, शीख समाजाचे धर्मगुरू, ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू, यहुदी समाजाचे धर्मगुरू आणि हिंदू समाजाचे धर्मगुरू आणि पुढारी हिंदू समाज सुधारक त्यांच्या मागे असे हात जोडू लागले होते. हाजी हाजी करत होते, बाबासाहेब आमच्या धर्मात राहा आणि हे 100 कोटीचं तुम्ही घ्या. परंतु बाबासाहेब कोणत्याही धनावर भाळले नाही, कोणत्याही पैशावर भाळले नाही, कोणत्याही अभिलाषेवर पूर्ण पघळले नाही. त्यांना काँग्रेस,
त्या काळचं काँग्रेस, नेहरूचं केंद्र सरकार राष्ट्रपती करू शकलं असतं त्यांनी. परंतु बाबासाहेबांनी कोणत्याच मंत्र्याला किंवा कोणत्या केंद्र सरकारला कधी हात जोडले नाही. मला तुम्ही मंत्री बनवा म्हणून. त्यांच्या केंद्रामध्ये कायदे मंत्री त्यांना केलं, बाबासाहेबांनी त्यांना विनंती नाही केली. बाबासाहेबांना तिथे ऊर्जा मंत्री केलं. त्यांना ऊर्जा मंत्रीनं काय प्लॅनिंग केलं साऱ्या भारतामध्ये. जर आज विदर्भ आणि मराठवाड्यात ते गंगा, यमुना, सरस्वतीचं पाणी जर इकडे आणलं असतं तर सारा मराठवाडा आणि सारा विदर्भ हिरवागार राहिला असता 12 महिने. पण बाबासाहेबांचं या सरकारनं ऐकलं नाही. बाबासाहेबांनी खरी देशाची सेवा, खरी इरिगेशनचं महान महत्त्व समजून त्यांनी सारे डॅम पूर्ण भारताच्या वेगवेगळ्या भागात बनवले आणि ह्या साऱ्या नद्याचं पाणी आपल्या विदर्भात आलं असतं, आपल्या मराठवाड्यात आलं असतं तर जेवढी शेती आपल्या मराठवाड्यात आहे, जेवढी शेती विदर्भात आहे ते कोरडवाहू राहिली नसती, सारे लोक समृद्ध राहिले असते. पण हे काम फार महत्त्वाचं केंद्र सरकारनं त्या काळात ऐकलं नाही. बाबासाहेबांनी जेवढी देशाची सेवा केली प्रामाणिकपणानं, निर्मळ मनानं, इमानदारीनं आणि परिपूर्ण विद्वत्तेनं आणि ज्ञानानं, तेवढी सेवा भारतामध्ये कोणत्याच नेत्यानं केली नाही. हे आम्ही स्वाभिमानानं आजही सांगतो, अभिमानानं सांगतो. आपण कुणालाही विकल्या जाऊ नका. इलेक्शनच्या नावाखालं, विधानसभेच्या नावाखालं, लोकसभेच्या नावाखालं तुम्हाला लोक लालूच दाखवतात. 5,000ची, 10,000ची, 20,000ची, 1 लाखाची, 2 लाखाची, 10 लाख तुमच्या हातात देतात की तुम्ही वाटा घरी जाऊन. तुम्ही जर असं विकून जर कुणाला तुम्ही मतदान केलं तर तुमची किंमत काय राहणार आहे. तुम्ही दुसऱ्याला निवडून देण्यासाठी त्यांच्या पैशाला घेऊन तुम्ही गुलाम तर होऊ लागले ना. तुम्ही पैशाचे तर गुलाम होऊ लागले. आणि जर तुम्ही पैशाचे गुलाम झाले तर तुमची गुलामी तुम्ही कुठं त्यागलेली आहे. म्हणजे तुमचं गुलामीचं जगणं हे तुमच्या पोटासाठी, तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या लोभासाठी, तुमच्या मोहासाठी तुम्ही चालूच ठेवलं ना. भले पेशवाईची गुलामी नाही, भले हिंदू धर्माच्या 4 वर्णाची गुलामी नाही, पण लोकसभेत तुम्हाला जर कोणी 1,000 रुपये दिले, 2,000 दिले तर तुम्ही त्याला मतदान करायला चालले की नाही. मग हे पण एवढी मोठी कठोर गुलामी आहे. तुम्ही आपला समाज विकू लागले, तुम्ही स्वतःला विकू लागले. एवढी जर तुमची धिंड निघत असेल, एवढी तुमची बिभत्सना होत असेल तर तुम्ही खरे आंबेडकरवादी होऊ शकता का. तुम्ही खरे धम्माचे अनुयायी होऊ शकता का. तुम्ही स्वाभिमान जर तुमच्यात खरा असेल धम्माबद्दल, स्वाभिमान जर तुमच्यात प्रखर असेल आंबेडकरवादाबद्दल किंवा परमपूज्यनीय बाबासाहेबाबद्दल, तर तुम्ही कुणाचंच मत घेता आपल्या संघटनेमध्ये आपण मत टाकलं पाहिजे. जरी संघटनेचे लोक आपले निवडून नाही आले तरी चालेल, परंतु आपल्या मतदानाची गिनती होती. अशा प्रकारे ही एक गोष्ट लक्षात घेऊन आपण धम्माच्या सेवेला, राष्ट्रीय सेवेच्या दृष्टिकोनाला जपलं पाहिजे. तुम्ही इथून प्रवचन करून ऐकून ग्रहण करून निघाले, बाहेर रस्त्यावर निघाले तर सकाळी एका माणसाचं पॉकेट तिथं पडलं तर दुसऱ्या खिशातून त्याचे 500 असे 2-3 ठिकाणी पडले. तर तुम्ही त्याच रस्त्यानं चालले आणि तुम्ही पाहिलं की काय 500 रुपये आणि मला सापडले. आणि असं म्हणून तुम्ही जर उचलत गेले तर लोक उद्या तुम्हाला, जाणकार लोक, विद्वान लोक काय म्हणतील, उचल्या म्हणणार नाही का. अरे ही उचली
उचलत उचलत चालली, उचलत उचलत चालली. असे जर तुम्ही उचली जर झाले तर तुम्हाला किंमत काय? आणि म्हणून तुम्ही जेव्हा ते 500 रुपये किंवा घडी पडलेले 200 रुपये किंवा 1 रुपया उचलला तरी तुम्ही जे मन आज 40-50 वर्षापासून जे चांगलं बनवलं, निर्मळ बनवलं, बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी म्हणून आणि पंचशिला ग्रहण करून, तर तुम्ही ती उचलल्याबरोबर तुमचं एवढं पवित्र मन, तुमचं एवढं निष्पाप मन गेलं ना म्हणून. त्याला घाण लागली, त्याला लोभाची घाण लागली, त्याला हावरेपणाची घाण लागली, तर तुमचं शील तिथं पूर्णपणे भंग झालं, तुमच्या शीलाला डाग लागला, तुमचं शील कलंकित झालं. म्हणून धम्माची सेवा जर आपल्याला खऱ्या अर्थानं करायची तर आपल्या शीलाला हावरेपणाची डाग लागू नये, लालचीपणाची डाग लागू नये, लोभाची डाग लागू नये. आपला मळ, लोभाचा मळ, स्वार्थाचा मळ, मोहाचा मळ असा वाढत वाढत जातो. तर एक दिवस आपल्याला वाटते, कारण ते जे मन असतं सर्वात वाईट मन आहे ते, आणि असं वाईट मन जर तुम्ही आतमध्ये ठेवलं तर एक ना एक दिवस फार मोठी माणूस आपल्या हातून अशी चूक करतो जिथे तुम्हाला ताबडतोब लोक पकडतात. याने एवढं मोठं गबाळ घेऊन चाललं होतं, हे बॅगच्या बॅगच घेऊन पडू लागलं हे. आणि याच्यामध्ये किती किती पैसे होते हो, 10 लाखाच्या पुढं होते. एका कारखान्यामध्ये एका माणसाला असंच मन तयार झालं, तर तो वेल्डिंगच्या डिपार्टमेंटला होता, तो वेल्डिंग करायचा तो. मग त्याने असं असं डोळे असं इकडे तिकडे पाहिलं, तर त्याला वाटलं बा आता कुणीच नाही. तर ते वेल्डिंगच्या ज्या काड्या होत्या त्यांनी इकडं 2-3 अशा आणि इकडं 2-3 अशा जास्त वाढत 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 10, 15, 20, 50 काड्या अशा लावल्या. आणि तो लावताना एका चौकीदारानं पाहिलं, जे निरीक्षण असतात, आणि असे 50 काड्या एकूण 25 काड्या, एकूण 25 काड्या, आणि मग असं वस्त्र त्याने टाकलं आणि इन केली आपल्या शर्टाची. तर या चौकीदार निरीक्षण फोन केला, हॅलो, या वेल्डिंगवाल्या माणसाची झडती घ्या, त्यांनी पूर्ण इथून काही गोष्टी चोरून घेतलेल्या आहेत. न दिलेलं जर तुम्ही घेतलं तर ताबडतोब कोणाच्या तर लक्षात येत असते. आज नाही तर उद्या तरी येते. शेवटी फोन केल्याबरोबर त्याची झडती 4घांनी घेतली तर 50 काड्या मिळाल्या. सांगा बरं तुम्ही. तर त्याला वाटलं वा या 50 काड्या जर आपण विकल्या दुसऱ्या वेल्डिंगच्या दुकानात तर कमीत कमी चहापत्ती, दूध, भाजीपाला, आणि अशा हावरेपणासाठी, अशा लालचीपणासाठी त्यांनी हे काड्या घेतल्या होत्या बघा. आणि तेव्हा तो सस्पेंड झाला. गेली की नाही जिंदगी, त्याचं गेलं की नाही पूर्ण वर्चस्व, त्याची इब्रत गेली की नाही. असं लोक इज्जतीला डाग लावतात, कलंक लावतात. या मराठवाड्यामध्ये इथे एक गाव होतं, त्या गावामध्ये हे बाकीच्या जुन्या समाजाच्या लोकांनी आमच्या माय बहिणीला पूर्ण विवस्त्र केलं आणि गध्यावर बसवलं. ते गाव म्हणजे शिरसगाव पाळ, आणि गध्यावर बसून त्यांची धिंड काढली. बघा बरं, हे वाईट किती काम आहे. आपल्याच आईला, आपल्याच बहिणीला आपण नग्न करणं आणि त्यांना गध्यावर बसवणं आणि त्याची धिंड काढणं, हा कलंक हिंदूला लागत नाही का? हे मराठ्यांना लागत नाही का? हे साऱ्या जातीला लागत नाही का? ज्या जातीनं त्यांचे लुगडे फेडले, त्यांना गध्यावर बसवलं, त्या जातीला कलंक लागणार नाही का? साऱ्या समाजाला कलंक लागणार नाही का? त्या गावाला कलंक नाही लागणार का? एवढं सत्य, खरं उजळ सत्य आहे या सूर्यप्रकाशा एवढं.
तर मग हे लोक आपले पेटले. मग आपला नेता मराठवाड्याचा बाबासाहेबांचा उजवा हात मानलेला BS मोरे नावाचा हा फार नावाजलेला नेता होता. तो त्या गावात गेला. लगेच ज्याने धिंड काढली होती, ज्याने बायांना नग्न केलं होतं, गध्यावर बसून पूर्ण गावभर फिरवलं होतं, तेच जण त्यांचे नातेवाईक यांच्या पुढं गेली. असं करत करत गेली आणि त्याला घरात दिलं. साहेब आम्हाला वाचवा, तुम्हीच फक्त आम्हाला वट्टीत घेऊ शकता, तुम्हीच फक्त आम्हाला दुःखातून बाहेर काढू शकता. आमची पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर आता इज्जत तर जाणार आहे, तुम्हीच वाचू शकतात आमची इज्जत. त्याला घरात नेलं आणि त्याला 1.5 किलो सोनं दिलं म्हणतात. त्याने धोत्रात घेतलं आणि असं गुंडाळून निघून गेला. जीवनभर इज्जत कमावली, जीवनभर मान सन्मान कीर्ती कमावली आणि धोत्रात गमावली, धोत्रात गमावली. आहे की नाही? असं मी त्यांना तर समोर बोललो. त्यांच्या मिलिंद कॉलेजच्या ग्राउंडवरून मी प्राचार्य लोखंडे सरांच्या घरी चाललो होतो. मला त्यांना बोलायचं होतं आणि ते अलीकडंच राहिले. मग समोर आले, असे जे क्वार्टर आहे ते समोर आले. तिकडं तिथं प्राचार्य लोखंडे सर, प्राचार्य भारसागळे सर आणि मागच्या बाजूला प्राचार्य हे शिंदे सर राहायचे. तर इथं ग्राउंडवर आम्ही उभं राहिलो. तर तेवढ्यामध्ये ही नेता, तोच नेता पुन्हा आला आणि म्हणे, बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणे लोखंडे सर, बाबासाहेब आपल्या स्विस सचिव नानकचंद रट्टूला म्हणाले 13 तारखेला की अरे नानकचंद रट्टू, ते रात्रीची जी तंगडी आहे कोंबडीची ती लवकर बनव आणि मला धम्माची दीक्षा घ्यायला जायचे, लवकरात लवकर ते बनव ते जेवण करायला, ती भाजी बनव. आता सांगा तुम्ही, असं बाबासाहेब बोलतील का? तुम्हाला तरी पटते का? मी ताबडतोब त्या नेत्याला विरोध केला. म्हटलं, हो सर, BS मोरे साहेब, तुम्ही असं बोलू नका. तुम्हाला असं बोलायचा कोणताच हक्क नाही. बाबासाहेबाच्या तोंडी तुम्ही नानकचंद रट्टूला समोर करून की मला कोंबड्याची तंगडी बनवून दे लवकरात लवकर आणि मला जेवण करून बुद्ध धर्माची दीक्षा घ्यायला जायची. म्हटलं हे कोणाच्याच बुद्धीला पटणार नाही, कोणाच्याच मनाला पटणार नाही. मी तुम्हाला सांगत आहो की तुम्हाला जर या सरांकडून जर कोंबड्या खायच्या तर भरपूर खा तुम्ही, पण बाबासाहेबाच्या तोंडी असे शब्द टाकू नका. नानकचंद रट्टूला असं काम करायला सांगू नका, कारण त्याने असं कधीच केले नाही. खरं आहे की नाही? आणि म्हणून आपण काही ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च चारित्र्याला, उच्च नीतीला, बाबासाहेबांच्या उच्च व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं न्याय दिला पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण त्यांना पवित्र ठेवलं पाहिजे, खऱ्या अर्थानं त्यांना निष्कलंक ठेवलं पाहिजे. आणि ही बाब या ठिकाणी मी सांगत आहो, आपल्या सर्वांना धम्माची सेवा करायचं तर शिलाचं पालन करा, शिलाचं निर्मळ आचरण करा. शिलामध्ये आपण मैत्री भावना वाढवा, शिलामध्ये दान करत जा, खूप दान करा. आपल्या जीवाचे दान करा, धनाचे दान करा, आपल्या संपत्तीचे दान करा, आपल्या मुलीचे दान करा, मुलाचे दान करा. आपल्या जीवाचं जर दान केलं तर पिढ्यानपिढ्या आपला उद्धार होईल. आणि संयमानं वागा, सहनशीलतेनं वागा, क्षमाशीलतेनं वागा आणि खूप रसाळ, मधुर, सत्य, समंजसपणाचं, समजदारपणाचं बोलून बोलून लोकाला जोडा, घराघराला जोडा, सारा समाज एक करा. साऱ्या बुद्धविहारात येणाऱ्या लोकाला जोडून त्यांची एक अभेद संघटना करा. त्याला भगवान बुद्ध म्हणतात, सुखा संघर्ष सामग्री. आशीर्वाद. वनवड्डको बलवड्डको सुखवड्डको धनवड्डको
यशवड्डको ज्ञानवड्डको पय्यावड्डको ते संसच्चेन शीलेन खन्ति मेत्तबलेन च तेऽपि त्वम् अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। आजचा विषय धम्म